रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा अतिशय उत्कृष्ट राग जोगिया की आपण शेवटच्या चरणाला म्हणजे कीर्तन संपताना जे शेवटचं चरण आहे त्याला गातो भैरवी भैरव दलत जोगिया हे जे राग आहेत त्याच्यात हे शेवटी गातो. अभंग अतिशय सोपा आहे. पाहे प्रसादाची वाट सोपा अभंग आहे आणि प्रत्येक जिथे भजन आहे तिथे हा अभंग म्हणावाच लागतो कार्यक्रम असल्यानंतर. कारण प्रसादाचा अभंग झाल्याशिवाय म्हणजे प्रसाद घेऊ नये पण नियम आहे असं शास्त्र आहे. त्याच्यामुळं काही जण प्रसादाचा अभंग घ्यायच्या अगोदरच पुंडलिक वरदा असं सुरू असतं. भजन झाल्यानंतर कुठलाही कार्यक्रम असतो प्रसादाचा हा अभंग किंवा कोणताही शिरापतीचे अभंग आहे त्यापैकी कोणताही एक अभंग पाये प्रसादाची वाट पाहे प्रसादाची वाट पाहे प्रसादाची वाट घ्यावे ताट घ्यावे निया ताट शेष घेऊनी जाईन शेष घेऊनी जाईन झाली या भोजन तुमची झाली या भोजन शेष घेऊनी जाईन आता उंच याच्यामध्ये थोडस झालो शेष घेऊनी जाईन जाईन
करूया भोजन शेष घेऊन जाईन शेष घेऊन जाईन. तुम्ही आता ही चाल रंगवू शकता. लक्षात आलं, सांगणं हे माझं काम आहे. जोडिया याच्या अगोदरही दिलेला आहे, परंतु ती पद्धत ठेवण पद्धत आहे ती वेगळी आहे. आता याच्या चरणाची चाल बघूया. माल कंस मधली जुनी चाल आहे बरं काही लक्षात ठेवा. काय अलीकडे कीर्तनात म्हणतात का नाही याची कल्पना नाही, परंतु आम्ही फार दिवसापासून ही चाल आम्ही कीर्तनात म्हणतो. माल कंस आणि चरण आहे तुका म्हणी चित्त. तुका म्हणे चित्त तुका म्हणे चित्त तुका म्हणे चित्त तुका म्हणे चित्त राई लोणीवंत राई लोणीवंत शेष घेऊन जाईन शेष घेऊन जाईन जाईन शेष घेऊन जाईन शेष घेऊन जाईन. आता याच्यामध्ये चंद्रकंस मधुकंस मिसळून गाऊ शकतो, मिश्र करूनही गाऊ शकतो. तुमचे झालंय भोजन भोजन तुमचे झालंय भोजन. काय केलं? मधुकंस मिसळ, मालकंस मध्ये मधुकंस आणि अतिशय सुंदर वाटतं. तुमचे झालंय भोजन तुमचे झालंय भोजन शेष घेऊन जाईन शेष घेऊन जाईन. खाली येऊ शकतात. तुमचे झालं कसंही रंगवा, परंतु पांडुरंगात रंगवा. लक्षात आलं? श्रीरंगामध्ये रंगवा. आणि जेव्हा पांडुरंगाचं नामस्मरण केलं जातं त्यावेळेला भक्ताच्या मनामध्ये श्रीरंग आपोआप शब्द. आता माझा आवाज चालत नाही याला तरी सुद्धा मी माझं कार्य करतो. बरेच जण म्हणतील ह्याच्यापेक्षा चांगले गाणं. गायनाचा प्रश्न नाही, इथं मार्गदर्शनाचा प्रश्न. आणि अनेक चाली तुम्हाला म्हणता येतात आणि कुठलीही चाल कुठेही म्हणू नये. जुनी परंपरा राहावी यासाठी हे मार्गदर्शन. ओके.
रामकृष्ण आहे, विठ्ठल कृष्ण.